नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेसंदर्भातच्या अतिशय महत्त्वपूर्ण अशा अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास घरकुल योजना ही केंद्र शासनामार्फत आणि राज्य शासनामार्फत राबवली जाते। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अनुदानित स्वरूपात घरकुलांचं वाटप केलं जातं। या घरकुलासाठी केंद्र शासनामार्फत 60% निधी हा घरकुलासाठी उपलब्ध करून दिला जातो, तर राहिलेला उर्वरित 40% निधी हा राज्य शासनामार्फत घरकुल लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येतो। मित्रांनो, या घरकुलांसाठी जवळजवळ 1,50,000 ते 1,80,000 रुपयापर्यंतचं अनुदान शासनामार्फत लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलं जातं। जे लाभार्थी या प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेमध्ये सहभाग घेत असतील तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती हप्त्यांच्या स्वरूपात या अनुदानाचं वाटप शासनामार्फत केलं जातं। ज्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत सहभाग घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी दरवर्षी शासनामार्फत ड सर्वे राबवला जातो। या ड सर्वेच्या माध्यमातून लाभार्थ्यांची पडताळणी केली जाते। पडताळणीसाठी आपल्या ग्रामपंचायतमधील अधिकारी आपल्या घरी येऊन आपल्या घराची परिस्थिती चेक करतात, घरातील लोकांची माहिती गोळा करतात आणि त्याच्यानंतर आपण या माहितीमध्ये पात्र ठरलो तर शासनामार्फत म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांमार्फत आपलं घरकुलासाठी वर नाव रेकमेंड केलं जातं, म्हणजेच यादीसाठी आपलं नाव वर पाठवण्यात येतं। जे लाभार्थी घरकुलासाठी पात्र ठरतात त्यांच्या याद्या दरवर्षी शासनामार्फत प्रसिद्ध केल्या जातात आणि यादीमधील घरकुलांचे वाटप हे उद्दिष्टानुसार लाभार्थ्यांना वाटप केलं जातं। तर ही संपूर्ण प्रोसेस मित्रांनो दरवर्षी सुरू असते। आता मित्रांनो, शासनामार्फत काल एक जाहीर प्रसिद्ध करण्यात आला, ज्याच्या माध्यमातून चालू वर्ष 2025-26 साठी जे लाभार्थी घरकुलासाठी पात्र झालेले आहेत तर अशा लाभार्थ्यांना आता लवकरच घरकुलासाठीचा अनुदान घरकुलाचा पहिला हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये शासनामार्फत वितरित केला जाणार आहे। यासाठी लागणारा निधी शासनामार्फत आता उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर या संबंधीचा GR काल शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आला। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण GR मधील सविस्तर डिटेल पाहणार आहोत। नक्की शासनाने GR च्या माध्यमातून किती प्रमाणात रक्कम घरकुलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर याची माहिती घेणार आहे। चला तर जास्त वेळ न घेता आपण स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून GR बद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया। त्या अगोदर मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपले व्हिडिओ पाठवत चला, जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेसंदर्भातच्या सविस्तर अपडेट घर बसल्या मोबाईलवरती सुद्धा कळून जातील। चला तर आता जास्त वेळ घेत नाहीये, डायरेक्ट आपण GR च्या माध्यमातून सविस्तर डिटेल पाहायला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी स्क्रीनवरती आपण GR पाहू शकता। महाराष्ट्र शासनामार्फत हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। दिनांक पाहायचा आहे या ठिकाणी 28 फेब्रुवारी 2026, म्हणजे कालचा GR आपण या ठिकाणी आता पाहतात। महाराष्ट्र शासनामार्फत हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। पुढे महत्त्वाचा विषय असणार आहे, याच्याकडे लक्ष देऊया। तर इथं आहे मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण। आता मित्रांनो, हा GR जो असणार आहे हा ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी असणार आहे। अतिशय महत्त्वाचा GR आहे। ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी हा निधी उपलब्ध असणार आहे। तर सविस्तर माहिती या ठिकाणी पाहूया। ग्रामीण आणि शहरी असे दोन भाग प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेसाठी दोन भाग पडतात। दोन विभाग आहेत, शहरी आणि ग्रामीण। त्याच्यामधील हा ग्रामीणचा GR असणार आहे। याच्यामध्ये पाहायचं आहे पुढे सर्वसाधारण घटकांतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्श्याचा प्रशासकीय निधीसह निधी रुपये 696,71,80,000 रुपये व राज्य समरूप हिस्सा रुपये 464,47,86,668 एवढा निधी वितरित करण्याबाबत। तर या ठिकाणी मित्रांनो, सन 2025-26 प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेसाठी हा निधी शासनामार्फत उपलब्ध करण्यात आलेला आहे। ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी हा निधी असणार आहे। मित्रांनो, या निधी संदर्भात आणखी सविस्तर चर्चा आपण खाली GR मध्ये पाहणार आहे। खाली आल्यानंतर या ठिकाणी प्रस्तावना पाहायची आहे। प्रस्तावनेमध्ये या योजनेसंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। योजना कशा पद्धतीने राबवली जात आहे, त्यासाठी निधी कसा उपलब्ध केला जात आहे, तर या प्रस्तावनेमध्ये त्याची सविस्तर डिटेल देण्यात आलेली आहे। तर प्रस्तावनेकडे जास्त लक्ष न देता आपण डायरेक्ट शासन निर्णयामध्ये यायचं आहे। शासन निर्णयामध्ये मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जो निधी आलेला आहे हा निधी कशा पद्धतीने उपलब्ध झालेला आहे आणि याचं विभाजन कसं केलेलं आहे तर सविस्तर माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर खाली आपल्याला लेखा शीर्षकाचा तक्ता सुद्धा दिलेला आहे। याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगितल्या पद्धतीने केंद्र शासनाचा हिस्सा जो असतो तो 60% असतो, म्हणजेच प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेसाठी केंद्र शासनाकडून 60% रक्कम लाभार्थ्यांसाठी पाठवण्यात येते।
तर ती रक्कम आहे 696,71,80,000 जी सुरुवातीला मी तुम्हाला सांगितली, आणि त्याच्यामधील जी राहिलेली उर्वरित रक्कम आहे जी 40% असणार आहे, हा 40% रकमेचा निधी हा राज्य शासनामार्फत लाभार्थ्यांसाठी देण्यात येतो. तो आहे रुपये 464,47,86,668 रुपये. असे एकंदरीत 1161 कोटी रुपये, 19,66,668 रुपये एवढा निधी सन 2025-26 या प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेसाठी शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, आणि याचं वितरण सुद्धा ग्रामीण गृहनिर्माण खात्यावरती करण्यात आलेलं आहे. म्हणजेच मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर आता लवकरच ज्या ज्या लाभार्थ्यांची चालू वर्षामध्ये घरकुले मंजूर झाली असतील तर त्यांच्या बँक खात्यामध्ये घरकुल सुरू करण्यासाठी पहिल्या हप्त्याचं वितरण शासनामार्फत करण्यात येणार आहे. आणि जर ज्या लाभार्थ्यांचे ऑलरेडी सुरुवातीला घरकुले मंजूर होऊन त्यांचं बांधकाम सुरू असेल, पहिला दुसरा हप्ता थकलेला असेल, तर अशा लाभार्थ्यांनी आपली व्यवस्थितरित्या मस्टर तयार करून आपल्या ग्रामपंचायत मार्फत पंचायत समितीला जमा करून टाका. म्हणजेच तुम्हाला तुमचा दुसरा हप्ता असेल किंवा तिसरा हप्ता असेल, ही कोणत्याही प्रकारची अडचण न येता तुमच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होणार आहे. मित्रांनो, अतिशय मोठ्या प्रमाणावरती हा निधी शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या घरकुलाची परिस्थिती पाहून नवीन असेल तर नवीन पहिल्या हप्त्यासाठी त्या ठिकाणी चौकशी करा. जर ऑलरेडी तुमचा पहिला हप्ता जमा झालेला आहे, दुसरा तिसरा राहिला असेल तर त्यासाठी तुमचं मस्टर घेऊन ग्रामपंचायत मार्फत त्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये जमा करा. म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर घरकुलाची रक्कम बँक खात्यामध्ये DBT मार्फत जमा करण्यात येईल. तर मित्रांनो, चालू घडायला एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. चालू घडायला शासनामार्फत हा JR आलेला आहे. त्याच्यामुळे घरकुल बांधकामासाठी पैशाअभावी ज्या ज्या लोकांचं बांधकाम रखडलं असेल, थांबलेलं असेल, तर अशा लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपली कागदपत्रे सबमिट करून आपला हप्ता लवकरात लवकर आपल्या बँक खात्यामध्ये जमा करून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला अपूर्ण राहिलेलं घर लवकरात लवकर पूर्ण करता येईल. तर मित्रांनो, यासाठी येथेच थांबतो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.